मागच्या काही दिवसात आपण बघतोय की महाविकास आघाडी कधी महायुतीमध्ये कधी महाविकास आघाडीमध्ये तेच कन्फ्युज आहेत. महाविकास आघाडी काही विरोधात तर मला एवढंच सांगायचं की तुळजापूरच्या विकास आराखड्याच्या बाबतीत सर्वप्रथम आम्ही राज्य सरकारचं या राज्यातल्या जनतेच्या टॅक्स त्यातून जो विकास आराखडा निधी मंजूर केला त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदनच करतो. विकास आराखड्याच्या बाबतीत त्याला विरोध आमचा कुणाचाही नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हा विकास होताना तिथले स्थानिक पुजारी, स्थानिक नागरिक, स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या भावनेचा विचार मोठा विकास व्हावा. आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कोणीच ऐकत नसेल तर ती काही लोक संवेदनशील येत असतील तर मग त्यांची म्हणणं हे चुकीचं आहे का. आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा धर्गेकर हे स्वतः पुजारी होते. मालिकदादा कपले ते स्वतः पुजारी होते. जो विकास झाला त्या बाबतीत तुळजाभवानी ट्रस्ट म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो भाविकांनी सांगला त्याचा पैसा असेल किंवा त्याचे उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे जे पैसा गोळा झाला होता त्याला कुठेही आजपर्यंत हात लावला गेला. तो पैसा तसा तुळजापूरसाठी मंदिरासाठी ठेवला होता. आजपर्यंत विकास हा विलासराव देशमुख साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून माननीय चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले, यात्रा अनुदान चालू केलं, पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठेही हात लावला. पहिल्यांदाच कुठेही मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी मंदिराच्या पैशातून विकास म्हणजे विकासाची कामं केली जात आहेत. आणि या बदनामीचं महाविकासाकडे बदनामी काय केली. आता शिखराच्या बाबतीत किंवा शिखर उजवायचं किंवा त्याचं कळसाच्या बाबतीत जे काय महाविकासाकडे कोणच कधी बोललं नव्हतं. आमच्यापैकी तरी मी बोललं नव्हतं. या बाबतीत कोण बोललं होतं एखाद्या असं सांगतील. त्यांनी एक बैठक लावली आता उद्या आशिष शेलार साहेबांना एक पत्र आहे तुम्हाला प्रेस नोटीस दिली होती की तुळजापूरच्या बदनामीचं षडयंत्र तातडीने बैठक घेण्याची संस्कृती मंत्री नांदी श्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी. त्याच्यात त्यांनी सगळं लिहिलंय की ते कशामुळे तर षडयंत्र वगैरे काय बदनामी पहिली ते तिथं जर आवडता आले तरी काय बोलले म्हणून बदनामी वगैरे षडयंत्र वगैरे असं. आता त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील विधानसभेचं अधिवेशन चालू असताना त्यांनी बोललेली एक हे आहे. काम जे आहे ते आपण घेतलेलं आहे. गेल्या 6 महिन्यापूर्वी काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना आपल्याला लागणार आहे मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे. 3 दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधान भवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं की जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलंय हे संपूर्ण मंदिर जे आहे आपल्याला उतरावं लागणार आहे. कशासहित शिखरासहित. ही कोणाच्या तोंडची वाक्य आहेत. ही कोण बोललंय. आता ही ती स्वतःच बोलली असते आणि ही बोलणारी ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होतोय म्हणून बैठकीची मागणारे कोण मागणी करणारे कोण ती स्वतः. नेमकं काय प्रकार आहे कुठली पद्धत कुठली आहे सांगा. मंदिर आपल्याच्या अंडर आहे आणि आपला विषय राणा पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की ही महायुतीचं षडयंत्र आहे. पुन्हा म्हणले महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे. मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही ती स्वतःच बोललेली आहे. मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची गंमत सुद्धा बघा ही 14 तारखेला पहिलं पत्र निघालं. त्याच्यात फक्त राणा पाटलाचं नाव बाकीचे सचिव कुणाला की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय तुमच्या त्या वृत्तचलनाने बातमी केली. बातमी केल्याच्या नंतर पालकमंत्र्यांचं आणि माझं नाव आलं त्याच्यात आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी परत आमची नाव गायब.
मी समजा खासदार असेल किंवा प्रताप सरनाईक पालकमंत्री असतील, ही संविधानिक पदावर बसलेलो आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झालो का इथं? आम्ही जी बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज ही पद भूषवत आहे, कुणाच्या मेहरबानीवर आहे का? ही संविधानिक पद आहे, लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे. त्याच्यात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीनदा नावं एकदा टाकायचं नाही, परत टाकायचं, ही कुठली पद्धत आहे? आणि ठीक आहे, ही बैठकच त्यासाठी आहे म्हणून ती जाऊ दे म्हणून. आता आमची सन्माननीय आशिष शेलारजींना विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि त्यांच्याच मर्जीची लोक तिथं बोलवून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला, कुठल्याही विकास आराखड्याला विरोध नाही, पण इथल्या लोकांचं ज्याचं जळतंय त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, ही जी भावना इथल्या लोकांची, तिथल्या पुजाऱ्याची, तिथल्या लोकांची, व्यापाऱ्यांची, भक्तांची, या सगळ्याचं म्हणणं तुम्ही इथं या, जनसुनावणी घ्या. त्या जनसुनावणीला आम्हाला बोलवायचं नसतं तर नका बोलू, पण इथं येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतोय तो निर्णय घ्या. आमचं त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही किंवा वेगळं मत नाही. लोकांचा विषय नाही, ही टेक्निकल विषय आहे. अहो टेक्निकल काय विषय यंत्र कसं काय झालं सांगा की मंदिर उतरवायचं यंत्र टेक्निकल आहे का? माझं ह्याच्यात एवढंच म्हणणं आहे की मी पुन्हा आशिष शेलारजींना पण फोन करून बोललो, काय पद्धत आहे? अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगता, परत नाव काढता, ठेवता, समजा त्यांना तर बहुतेक याची कल्पना आहे का नाही, खालीच कोण त्याचं ऑफिस चालवते मला माहित नाही, पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही. आता माझं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की जी काही समजा मिटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुम्ही तुळजापूर शहरात यावं, तिथल्या जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा. आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची विनंती. आणि सगळ्यात महत्वाचं, आई तुळजाभवानीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्या एका दुसऱ्याची किंवा एकट्या दुसऱ्याची संपत्ती नाही, ती पूर्ण महाराष्ट्राचं 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे, आपल्या आदराचं स्थान आहे. आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्याही पोटात फुगायचं काही कारण नाही. फक्त विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना, मी जी आता नावं घेतली, समजा तिथले पुजारी असतील, तिथले व्यापारी असतील, त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील, ह्यांना विश्वासात घेऊन तुम्ही करायचं आमचं म्हणणं आहे. आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडयंत्र ते चाललंय. मला काय म्हणायचंय, तुम्ही यांना म्हणता महायुतीनं पाय घातला, पुन्हा म्हणता महाविकास आघाडीनं घातला, पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळस उतरवायचं, पुन्हा तुम्हीच पत्र देता की असं स्टेटमेंट केल्यामुळे षडयंत्र होते. नेमकं खरं कोणचं? नेमकं तुमची बुद्धी तर तपासायला पाठवावी तरी, नेमकं त्या मेंदूत काय चाललंय की कळत तरी झाला. इतकाच विषय शेलार साहेब म्हणले की तुम्ही या बैठकी असं करा. माझं काय म्हणणं आहे, तिने या म्हणणं, मी कुणाच्या मेहरबानीने झालेलो नाही. मी खासदार जे झालो ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढून तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर इथल्या लोकांनी 3,29,000 इतक्या मतांना मला निवडून दिले. बरं, निवडणूक काळापुरतं राजकारण असते, पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर पुन्हा हे राजकारणाचा विषय येतो कुठं. पण अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं, एका पालकमंत्र्याचं नाव एकदा टाकायचं, परत एकदा काढायचं, परत टाकायचं, परत काढायचं, काय प्रकार आहे? आणि ही खरं, आणि तुम्ही ह्याच्याबद्दल माझी मी शेलार साहेबांना एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय. आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब ही ऐका आणि त्याच्यात तुम्हाला ती पाठवता निमंत्रण पत्रिकेचे 3 पदांचे सुचवले झाले ते त्यांना विचारा. त्याच्या ऑफिसनं काढलेलं होत नाही. मी काय वाटतो बोललेलो नाही. मी त्यांना एवढं सांगितलं की बाबा हे संविधानिक पद आहे. पण त्या मला काय म्हणायचं, बैठक लावली कशासाठी? हा षडयंत्र. आता षडयंत्र करतोय कोण? मी शेलार साहेबांनी पाठवली, ही व्हिडिओ पाठवलाय, तिची व्हिडिओ मग आपण बघितलं.
व्हिडिओ पाठवला आणि तिने आदरणीय आशिष शेलारजी आपले तुळजापूरचे आमदार राणा पाटलांनी मंदिराच्या कळस उतरवणार आहे हे विधान भवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा. एवढी नक्की त्याला लोकशाही मार्गानं केली. आता बघितल्यावर रिप्लाय मला पुढचं रिप्लाय तुम्ही प्लाझ्मा ही त्यांच्या सरकारमध्ये काय चाललंय आम्ही कसं बोलायचं. आम्हाला जी आम्हाला दिसतंय आम्ही बोल. पालकमंत्र्यांच्या बैठकीत असं त्या दिवशी आक्षेपांची सुनावणी घेतली पालकमंत्र्यांनी सांगितलं या संदर्भात त्या बैठकीला मीही उपस्थित होतो. त्याच्या बाबतीत सुद्धा पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं की ह्याचा अध्यक्ष कोण आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितले की सर आपण पालकमंत्री महोदय आपण आहात. म्हणूनच मी केली की आता एवढ्या त्यांच्या लोकांना कसं आहे समजा ही करायच्या ही जी काय खर्च करणार आहेत किंवा देवस्थानच्यासाठी जी काय पैसे दिलेत की टॅक्स पेअर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काढायचा दगड जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा लागते जीएसटीचा. त्या टॅक्सच्या पैशात आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना जणू की आपल्याच बापजातीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा थाटामाटात जर कोण वावरत असेल तर मला वाटतं त्याही गोष्टीला आळं घालणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि तो खर्च होणारा पैसा हा लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अबाधित राहावं त्या पद्धतीचं काम होणं इतकंच अपेक्षित आहे. आता जी प्राधिकरणाचं द्यायला लागले ती तर आहे. मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आता सांगितलं की तिथं जी पूर्वीचे आमदार आहेत स्वतः पुजारी होते आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी मोठी नसायची. पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नया पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही. उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा विलासराव देशमुख साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुदान चालू केलं. प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. त्याच्या माध्यमातून काही विकास कामं तुळजापूरची हाती घेतली होती. पण तिथल्या जुन्या कुठल्याच आमदारांनी म्हणजे अजित चव्हाण साहेब असतील त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासूनच्या आधी सुद्धा या आमदार साहेबांनी नामोल्लेख केला खपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही. आणि अशा पद्धतीनं भक्तांनी अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुना आता आपण काहीतरी आपली गोल्ड डिपॉझिट प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा अनुभवात तुम्ही आम्ही ती विनंती 21 वर्षापूर्वी मांडलं होतं नाही ती संकल्प त्याला विचारू नका. कसं आहे मी काल परवा बोललो बघा इथं पत्रकार परिषदेत आपण लग्न ठरवायला जाताना नाही का ती जातो पुरीच्या वडिलांकडे जात ना भाकरी बांधून आपण भाकरी टेकलं म्हणते शिदोरी घेऊन शिदोरी घेऊन लागलं मग तिथून पुढे ती पुरीचा बाग विचार करणार बाबा ही स्थळ चांगला आहे का पुरीसाठी लग्न जमवायचं का नाही. तिथून पुरी विचार करणार पुरीचं मन पटलं पोराला पोरगी पसंत पडली तर तिथून लग्न होणार. लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ते होणार पुन्हा मग त्याच अशी प्रोसेस असते. त्या पुरीच्या दारात त्या पुरीच्या दारात शिदोरी टिपोस्तर जर म्हणायचं बारशाला ही नाव ठेवू आपण मग लगेच सत्कार पोरग झालं म्हणून बारशाला नाव ठेवलं म्हणून सत्कार ही पद्धत योग्य नाही. ही कुत्तरोड जे आहे ना कुत्तरोड फक्त करुणी. आता आम्ही सांगतो आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलं चालू झाल्यावर दिसलंच की लोकांना आम्ही पीपीट्या दाखवले तुम्हाला 21 वर्ष 22 वर्ष. दादा जितेंद्र आव्हाड यांनी नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध केलाय. आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणतात. आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का तसं ठेवलं पाहिजे. माझी त्याच्यात प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत. त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तूबद्दल त्या प्रत्येक दगडाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. ती कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते जे काय करायचंय
ती काम आपण करणं अपेक्षित आहे. तर दादा त्या शिळांना तडे गेलेले आहेत, भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? आता सन्माननीय पत्रकार महोदय त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले. तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर जर खरंच काही धोकादायक असेल, कुणाच्या जीवावर येण्यासारखा असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किओलॉजी डिपार्टमेंट येईल आणि त्याच्या अनुषंगाने जी काय पुढची पावलं उचलावी लागतील ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या धार्मिक भावनेला कुठं धक्का लागणार नाही त्याचा विचार करून सरकार निर्णय घेईल. जीर्णोद्धाराची जी रुपयाची जी कामं आहेत जवळपास बऱ्यापैकी सुरू झाली. भूमिका मांडायला उशीर झाला असं वाटत काही लोकांना, स्थानिक लोकांना तुम्हाला भूमिका मांडायला उशीर झाला. जवळपास बऱ्यापैकी काम सुरू झाले, टेंडर लॉट झाले, प्रक्रिया सुरू झाली. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही मी एका उदाहरणानुसार तुम्हाला सांगितलं की एक साधी बैठक आहे. त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नावं दोनदा येत असतील, दोनदा येत नसतील आणि एकदा येत असतील, नेमकं चाललंय काय? जर सरकार नावाची यंत्रणा जर कुणाला असं वाटत असेल की आपल्या घरची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, आपल्याला वाटेल ते आपण करणार, आपल्याला वाटेल तसं आपण वागणार, तर ती दुर्दैव आहे. त्याच्यामुळं मी एवढंच तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत तुम्ही वागू नये. पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वास्तू आहे. त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं, कार्य करणं अपेक्षित. आणि त्यांनी फक्त लिखी द्या म्हणतेच, लिखी घेते. आपण असं काय ऐकत नाही स्थानिक लोकांना सुद्धा, त्याला मानणं जे करायचं तेच काम तिथे करतात. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला, अहो गेले पहिले 325 कोटीचा हिशोब दिला नाही. हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का? आज त्या 325 कोटी भरपूर रक्कम राहिली. आता पावणारा गणपती ते आपला नारळ हा रोड यांना 15 वर्षात करणं झाला नाही. विषय म्हणजे 6 वर्ष आमदार आहे तिथं. आणि तो एवढा महत्वाचा रस्ता आहे, तो समांतर रस्ता आहे. काल तर एवढी गावात गर्दी झाली होती, त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे, त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणात, पण त्या रस्त्याला आज 6 वर्ष झाले त्यांनी विचारलं सुद्धा नाही. आणि त्याचा 1 रुपया अजून आला ना, त्याच्यावरच त्यांचं सत्कार समारंभ चालू. अहो 1990 हे महाद्वार बांधले दोन्ही व्यवस्थित, अर्ध्याच्या वरचे जे आहे 35 वर्ष झाले. हा का खाजगी पैसा आहे का? तुम्ही उठले की लगेच हे महाद्वार पाडायचे, नवीन एक 3 महाद्वार बांधायचे, म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही? काय गरज नाही महाद्वार पाडायची. तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्यासोबत. मी एक म्हणजे जसं लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील, इम्प्लिमेंट करणारे अधिकारी, तुमचा पत्रकार आहेत, आपलं न्यायपालिका असेल, आपण प्रत्येकाला स्तंभ म्हणतो. तुमचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात ते म्हणले की कार्यक्रम कसा झाला, छान झाला. एक ड्रग्ज माफिया येऊन तिथून त्याच्या हस्ते त्याचा सत्कार होत असेल आणि तिथले स्थानिक प्रतिनिधी कुठलेही लाजलाजन बाळगतात, जर तुम्हाला प्रश्न विचारत असतील की कार्यक्रम कसा झाला, मला अपेक्षित एवढंच आहे की आम्ही कोणी जरी असू तर तुम्ही त्यांना एवढं तरी विचारणं अपेक्षित होतं. ड्रग्ज माफियाच्या हस्ते जर तुम्ही सत्कार करत असाल आणि ड्रग्ज माफियाच्या आरोपात असणाऱ्या माणसाकडनं जर सन्मान करून घेत असाल आणि आम्हाला विचारत असताल की कार्यक्रम कसा झाला, एवढं तरी प्रश्न मला वाटतं एक पत्रकार म्हणून तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. तुळजाभवानीचा जो प्रसाद आहे, लाडूचा प्रसादाचा वाटप सुरू एक ठेवलाय. चित्र्यांना टेंडर मिळाले. धाराशिव जिल्ह्यात खवा क्लस्टर आहे, पेढा चांगला असताना लाडूचा प्रसाद देण्याचं अट्टहास केला गेला आणि लोकप्रतिनिधी त्याला असं विचारलंही नाही. ठीक आहे, मला सांगितलं की ही ट्रस्ट आहे, विश्वस्त मंडळ आहे, ते विश्वस्त मंडळावर आमच्याकडे पोलीस नाही. विश्वस्त मंडळात नाही, कमीत कमी हा प्रश्न विश्वस्त मंडळाचा सदस्य विचारलाय का? त्याला विचारणं गरजेचं आहे ना. हा निर्णय महाराष्ट्र जिल्ह्यात क्लस्टर आहे, पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या धाराशिवचा पेढा असतो. कुठल्याही तीर्थस्थळावर जावं, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलं टेंडर असतं तसं नाही.
त्यांचा प्रश्न काय आहे, पेढ्याच्या ऐवजी लाडू का मागवला? टेंडर पेढ्याच मागवायचं. पेढ्या सांगायचं मग टेंडर. नाही, पण तिने विचारला होता मध्ये प्रश्न, तर ते टेंडर मध्ये नाही नाही, आम्ही टेंडर न मागवता दिलं नाही असं म्हणणं नाही त्यांचं. तुम्हाला मूळ प्रश्न कळाला नाही. बघ करता जास्त तरी त्याचं म्हणणं आहे की आपल्या जिल्ह्यात जेव्हा मोठा खवाचं उत्पादन होत असताना तिथं पेढा आपल्याकडे प्रसिद्ध असताना पेढ्याच्या ऐवजी लाडू का देतात? काय ते बालाजीला जाऊन कोल्हापूरला जाऊन बघून आले, त्यांनी विचारलं की ते निर्णय घेतला. नाही नाही हो, हे सगळेच होते त्यांचा प्रश्न कळाला का तरी? लाडूच्या ऐवजी पेढ्याचा निर्णय काय घेतला नाही हा निर्णय प्रश्न आहे. नाही, ते घ्यायला पाहिजे. मग ते मंदिरात जावा, कुठेही जावं, कुठेही जावा, महाराष्ट्रात जावा, तुम्ही कोल्हापूरला जावा. आपल्या भूमचे, आपल्या कुंतलगिरीचे, म्हणजे आपल्या भूमपरांडा वाशी परिसरातली जी खाऊ उत्पादक लोक आहेत तीच पेढ्या वणीला जावा. वणीला जावा. आता तुमचं ते गुवाहाटीला सुद्धा, गुवाहाटीला मी महाराष्ट्र म्हणलं, गुवाहाटी ऐतिहासिक. मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात, त्याबद्दल काहीच होत नाही. तर कुठल्या अशा तक्रारी की ते लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याची कुठलाच विचार केलेला नाही? मला सगळ्यांकडे दिल्या जातील आपलं. नाही ह्याच्यामध्ये सांगू द्या दादा, कारण ते काय माननीय छत्रपती संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माजी सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहे. त्यांनी रिपोर्ट दिलाय की हे जी हे 4.5 फुटाचे भिंती आहेत, ठीक आहे, 9 इंचाचं नाही किंवा बिहारमध्ये फुलं वाहून गेले त्याची वाहून जाणार 4.5 फुटाच्या भिंती आहेत आणि एक तळा गेला, एक तळा गेला आणि त्यांनी सांगितले सांगताय तरी खांब त्याला लावायचे छोटे, तिथं जागा पण आहे तेवढी उभा करायला. परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी त्यांना अट्टासच आहे की हे शिखर उतरायचं, हे काढायचं, पुन्हा प्रशस्त करायचं. पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुनं ऐतिहासिक ठेवणार का नाही? आज साधा तू पार काढलाय तरी त्याला 4 महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं 3 वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं. कारण ह्याला टाइम पिरियडच नाही. हे जे आता डिपार्टमेंटचे हे लोक काम करतात कोणाचं नाही त्याचे नाही माझा स्पेसिफिक आहे हा, म्हणजे स्थानिक पुजारी मंडळाने जी जी लिखित तक्रारी केल्यात ना, स्थानिकांना विचारात घेतले जात नाही हा जो ही आहे वर्षामध्ये ज्या काही लिखीमध्ये दिलेल्या आहेत पुजारी मंडळाने, त्या लिखीमध्ये तुम्हाला सगळ्याला दिल्या जातात. त्याची उत्तरही त्यांनी लिखीमध्ये दिलेले आहेत. विशेष म्हणजे ते उत्तरही तुम्हाला लिखीमध्ये उत्तर आहे. आणि सुनावणी जी घ्यायला पाहिजे आक्षेप त्या सुनावणी झाला हा पूर्ण आक्षेप जे समजा माझी तक्रार आहे माझं काय आक्षेप आहे किंवा त्या मंडळानं सुनावणी घ्यायला पाहिजे. सुनावणी झाली नाही, सुनावणी 108 फूट मूर्तीचा एक विषय आहे की द्विभुजा सहित अष्टभुजा असावी आणि अष्टभुजा मूर्तीचा आता सध्या सगळा उदो केला जातो. त्यांना त्या कार्यक्रमात नागरिक सत्कारात मूर्ती देण्यात आली. कसं आहे, आपला स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी कोणी ह्या धर्मस्थळाचा वापर करू नये. आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे अतिशय कडक स्वरूपाचं आहे आणि त्याच्यात कुठला अजेंडा, कुठल्या गोष्टी किंवा आपला स्वतःचा स्वार्थ आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी व्हायला लावती. ही थोडं डोक्यात ठेवून करावं. फायबर मॉडेल बक्षीस देतात 5 लाखाचं त्याला संचालनाने घेतात. द्विभुजा सहित अष्टभुजा तुमचं वैयक्तिक काय मत? खासदार म्हणून मला असं वाटतंय की त्या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या मूर्तीची साधर्म्य असणारी मूर्ती तिथं असणं आवश्यक आहे. एवढंच आमचं जे मूळ रूप आहे आई तुळजाभवानीचं जे मूळ रूप आहे मूर्ती आपण रोज बघतो तशीच मूर्ती. तुमचा अजेंडा राखू नका. मंदिर शिखर पाडण्याचा अंतिम अहवाल आलाय का? त्यांना इशारा घेतली तेच बोलते पडायचं आम्ही कुठं बोलतो पडायचं. तुम्ही आम्ही जर समजा मी जर एखादी गोष्ट केली ती तुम्हाला दिसली की येण्यासारखं बोलायला तुमचं काम नाही का? तू पंजाबला असतो बाबा तुम्ही नाहीस तुझी जबाबदारी आहे का नाही करायची? किंवा ही तूच बोलतो आणि तूच म्हणतो ही षडयंत्र आहे नेमकं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का तर तू नीट आहेस एवढं तर विचारायचं काम आहे ना. दुष्काळ काय अवघड पाऊस